नमस्कार मंडळी. तर हा आहे गौरी आगमनाचा व्लॉग. आय नो नवरात्र जवळ आली आणि इट्स टू लेट बट लेट इज बेटर दॅन नेव्हर. तर आईने मला आदल्या दिवशी सांगितलेलं जर तू लवकर उठलीस तर माझ्यासोबत पानं गोळा करायला असेल तर औषधासाठी वेगवेगळी पानं लागतात आणि आईने ती गोळा केली होती. मला फक्त ती आणून घरापर्यंत ठेवायची होती तर ते मी केलं. त्यानंतर व्हाळावर जाऊन कपडे धुणं वॉज द थिंग जी मी खूप एन्जॉय केली आणि मी शिकलेसुद्धा. फक्त रेकॉर्ड करायला कोण नव्हतं. फक्त हा जो काही रेकॉर्ड करून विवेकने आमची खिल्ली उडवली आहे ती बघा. बघू शकता कपडे धुण्याचा OTT सॉरी काय ते OOTD आउटफिट ऑफ द डे कपड्याचा. बघा कपडे सुकाचं घालण्याचा कपडे धुण्याचा. कमेंट करून नक्की कळवा हा OOTD कसा वाटला. लेगिन्स काय ते त्याच्यावरती हा ढगळा टी शर्ट. तू तुझा दाखव. तू काहीच घातला नाही. मी काय दाखवू. तुझा दाखव. पाहू शकता मुंबईत बेडवरती टेकून असणारी मंडळी आज इकडे येऊन बांधावरती कपडे टेकवत आहेत. नको टाकू. पाहू शकता गावच झालंय जवळपास इथं. माझी पॅन्ट कोण धुवायला लागली. अरे मग मी घालू काय रात्री. आई बोली वास येत आहे. आई बोलता वास येत आहे. तुझेच कपडे आहेत सगळे. त्याचे 4 कपडे देखतात. पिळला याला. या सुक्या सिल्कचा आहे ना. मग सुरू झाली जेवणाची तयारी. अर्थात गौरी आलेल्या त्यामुळे कोकणाकडे कोंबडी वड्यांचा बेत असतो तर तसं इकडे वड्यांसाठी छोटे छोटे गोळे आम्ही बनवत होतो. बाबा तिकडे बघा चिकन साफ करतायत काहीतरी आणि दुसरीकडे हे वडे तळले जात होते. अर्थात ते ना असे हाताने थापायला मी 2 ट्राय केले पण मला ते काही जमले नाही. बाकी मशीनवर झपाझप साक्षीने बनवले. आईने असे मस्त तळले. ओव्हरऑल जेवण मस्त झालं होतं. बरं तर हा नैवेद्य देवासमोर नाही ठेवला जात. मी तर पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे हा असा साईडलाच ठेवला जातो आणि बाकी देवाचा जो व्हेज नैवेद्य असतो तो गणपतीला दाखवला जातो आणि मग ते जे काही नॉनव्हेज होतं ते आम्ही खाल्लेलं नंतर. बरं तर कधी नव्हे ते त्या विवेकला काहीतरी चांगलं काम सांगितलेलं तेल आणायचं कारण तळणीसाठी कमी पडलं असतं म्हणून. तर ते तिकडे जायला पण त्याची काय म्हणतो आपण दिरंगाई इतकी की ते जाईपर्यंतच आमचं अर्ध काम सुरू झालेलं. तळायला घेतलेलं ऑलरेडी आणि मग तो गेला आणि मग तेल घेऊन आला. पैसे नाही विचारलं अंदाज समजत. तर हे मशीन वॉज अ लाईफ सेवर. मी तिकडे असताना याच्यावर इतकी इम्प्रेस झाले की मी ठरवलेलं भाई मुंबईला आल्यावर आपण पहिल्यांदा ही मशीन विकत घ्यायची कारण की आमच्याकडचे वडे जे काय फसतात त्याच्यासाठीचं बेस्ट सोल्युशन मला सापडलेलं. पण कंट्रोल ऑल डिलीट करावं तसं मी सगळं विसरून गेले आणि आत्ता व्हिडिओ बघताना मला लक्षात आलं की आपण हे घ्यायचं आहे.
कापतील अशी तिथे. आता माझ्या पायाखाली लपेल बघ. ह्याच्या अंगात केवढी मस्ती आहे बघा. हे पायाखाली लपेल बघितलं. खेकडा पकड दुसरा. त्याने अंगठा पकडला तर नाही बघ. आणि अशी पकडणार तिकडनं 5 मिनिटात. त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि तूच त्याचा विश्वासघात केलास विवेक. हे बघ दादा आत्री मित्र आहे. लोक आहे आमच्याकडे. एकच आत्री नाव आम्ही पकडतो सगळं. काय थांबा राहून द्या. तरी पण पाहिजे. जा ना घेत मग खेकडे पकडायला होईल. तिथे ठेवाय ते टोपली खाली ठेवूया नंतर. चिकनचा आतडी काढायची. जाल तो धावेल तो तो मगासचा पण धावला. जशी आ भूत आहे. बिचारी खेळताय. आता याला पाणी सोडलं. 3 कसे झाले? हा बघ किती मोठा आहे. हा बघ किती. मगाशी पळून गेलेलं ना. हा बघ किती मोठा आणला तू. तिसरा आहे. तर सगळे पुरुष मंडळी जे आहेत ते असे ग्रुप करून एकत्र वाडीमध्ये निघाले होते गौरीच्या दर्शनासाठी. आणि इकडे ह्यांचं जे काय ट्विनिंग जमून आलं आहे छान वाटत होतं म्हणजे. आणि यांचे बरेचसे फोटो पण काढले आहेत भाई मी, म्हणजे शिवमचे विवेकने काढले आहेत आणि मी विवेकचे काढले आहेत जे की इंस्टाग्रामवर लवकरच येतील, तुम्ही पहा. त्याच्यानंतर झाली दुपारची वेळ. दुपारच्या वेळी साधारण 4च्या दरम्यान वगैरे आम्ही सगळ्या जेवढ्या पण बायका होत्या तेवढ्या छान तयार वगैरे होऊन, कारण हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम होता घराघरामध्ये, गौरी होत्या तिकडे. तर मी बऱ्यापैकी अर्ध कवर केलं. मी सगळ्या गौरी नाही पाहिल्या, थोड्याफारच पाहिल्या आणि मग रिटर्न आलो कारण फोटो काढायचे होते अर्थात. हे आमची गवर आहे. सांग हो फोटो काढ. फक्त टुकरू झाले. वहिनी बघ काय म्हणताय. सांगता आम्ही ठुकुरल्यांचा फोटो काढूया तर म्हटलं मम्मी कशा नाही त्या सांगताय ठुकुरलांची गवर. गवर आहे म्हणून सांगता. ऐकता का? टुकुरलांची आमची गवर आहे, आम्ही फोटो काढूया तर म्हटलं मम्मी मध्ये टुकुरलांची गवर आहे असं सांगताय तुम्ही. या कोण चला ती गेली पाया पडून. नाजूक लावलाय बाय. तर हा योग तर अनप्लॅन्डच होता, जुळून आला आहे जवळपास. शाळेत असताना कधीतरी आम्ही खूपदा बोललो असू की आपण एकमेकांच्या गावी वगैरे जाऊ आणि असं तसं, पण तो योग मला माहीत नव्हतं की श्रद्धाचं लग्न झालं तिच्या पहिल्या औषाला येईल. मी माहेरी गेले होते, अचानक ठरलं आमचं आणि ही क्विक भेट आम्ही घेतली. आम्ही व्हिडिओ चालू करणं देतो, आम्हाला कॉलवर सांगितलं आहे ना ब्लॉग करत या म्हणून. बोललात ना तुम्ही ब्लॉग करत करत ये. खरं झालं. पहिला घर ना काय पहिला घर कुठे? पहिला घर बोलून आल्या कोकणातली तू म्हणजे बोललीस रस्ते, आमचा घर पहिला लागतो. कोकणातली म्हणजे नवीन जोडपं. पहिलंच हे लागतं. पळतो. आम्ही काय आणला नाही, रस्त्यात एकही दुकान भेटलं नाही, ह्याला मी लय सांगितलं. आम्ही बोललो तू नथ घातलीस. मला लय हौसा आहे ना. हौसा
हौसा माझ्या आत्याचं नाव आहे. हॅलो तुमच्या बैलाचं नाव आहे आमच्याकडे. ए नालाय का गप रे. काय? तू खरं बोल ब्लॉक करत आलीयस रस्त्यावरून पण. मी इकडे आलोय, श्रद्धा इकडे आलोय. कोणाला गेला कोण आहे? केलेला फोन केलेला. कोणता? केलेला केबलवाला. फोन. हा केबलवाल्याला फोन केला. मम्मी तिथे विवेक केबल चहा पाणी घे. चहा हा सांगितलं. हा करतो बोलता तो. बस झालं. पियालीस तरी हा हा. तर श्रद्धाला सासरी निघायचं होतं आणि आम्हाला आरतीसाठी घरी यायचं होतं, त्यामुळे आम्ही लगोलग निघालो आणि त्या रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत टिपऱ्या खेळल्या. स्टोरेज फुल होईपर्यंत खेळल्या, ज्याचा व्लॉग तुम्ही पाहालच पुढच्या येणाऱ्या दिवसांमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून गाईज.